नमस्कार मैत्रिणींनो, सीझनच्या नुकत्याच कवळ्या कैऱ्या आलेल्या आहेत. तर हिरवी मिरची, कैरी आणि लसूण घालून हे लोणचं तयार केलेलं आहे. हे झटपट होणारं लोणचं पाहूया कसं करायचं ते. हिरवी मिरची, लसूण आणि आपण कैरी घालून हे लोणचं तयार केलेलं आहे. आणि यामध्ये आपण काटधरेचा लोणचं मसाला घातलेला आहे. काटधऱ्यांचा लोणचा मसाला घालून केलेलं लोणचं खूप छान होतं. यामध्ये आपण फोडणीसाठी तेल घातलेलं आहे आणि हा मसाला घातलेला आहे, मीठ घातलेलं आहे. आपण कैरी लांब लांब चिरून घेतली होती. मिरच्या पण आपण अशा लांब लांब चिरून घेतल्या होत्या आणि लसूण आपण अख्खाच टाकलेला आहे. आता आपण हे यामध्ये भरून ठेवूया. मी करून झाल्यावर हे 3 दिवस असंच बाउलमध्ये ठेवलं होतं आणि रोज सकाळी हलवत होते. आता मी या बरणीमध्ये, चिनी मातीच्या बरणीमध्ये हे लोणचं भरून ठेवते. अजून कैरीचा म्हणावा असा सीझन चालू झाला नाहीये, तरी सुद्धा आपल्याला हे कैरीचं झटपट होणारं लोणचं पहा किती छान अशी लांब लांब कैरी कापलेली आहे, पातळ अशी. आणि त्यामुळे हे लवकर लोणचं तयार होतं. कैरीच्या फोडी बारीक असतात आणि मिरची सुद्धा बारीक हे केल्यामुळे लवकर हे लोणचं तयार मुरतं आणि खाण्यास तयार होतो. आणि रसनामुळे फार खमंगपणा आलेला आहे पहा याला. तर अशा प्रकारे आपली मिरची, कैरी, लसूण लोणचं रेडी झालेलं आहे पहा. आपण असं टिश्यू पेपर घेतलाय आणि मध्ये काढून घेतलाय. आणि आता हे आपण जे वरती मसाला आहे तो स्वच्छ करून घ्यायचा. नेहमी आपली बरणी वरच्या बाजूने टिश्यू पेपरने क्लीन करून घ्यायची. त्यामुळे आपल्याला बुरशी पण येत नाही आणि आपलं लोणचं जास्त वेळ टिकतं. अशा प्रकारे आपण छान आपलं नेहमी लोणच्याची बरणी अशी पुसून ठेवायची. लोणचं तयार केलेलं आहे. तर आपलं लोणचं रेडी आहे. तर आपलं हिरवी मिरची, लसूण आणि कैरीचं, ताज्या कैऱ्याच्या कोवळ्या कैऱ्या आहेत त्यांचं लोणचं तयार झालं आहे. तुम्ही सुद्धा हे असं झटपट होणारं मिरची, कैरी, लसूण लोणचं नक्की करून पहा आणि मला नक्की कळवा.